नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक असं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। खरं तर मंदाची आता नाटकं खूप वाढत चाललेली आहेत आणि मंदाच्या बाबतीत घरातले सगळे वैतागून गेलेले आहेत। त्यामुळं आता स्वानंदीकडे ही गोष्ट जाते, कारण मंदाचं अति झालेलं आहे। प्रत्येक वेळेस इकडे आदिराला टॉर्चर करायचं, टॉन्ट मारायचं। तुझ्या बहिणीने जसं तिच्या सासूच्या बाबतीत केलं तसं जर तू माझ्या बाबतीत केलं तर मी तुला सोडणार नाही वगैरे अशा सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ती बोलत असते आणि त्रास देत असते। तेव्हा बाबांचे सुद्धा पेशन्स संपलेले आहेत आणि स्वानंदीने जाऊन सुद्धा मंदाची चांगलीच खरडपट्टी काढलेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खरं तर इकडे स्वानंदीने जेव्हा आपल्या बहिणीची बाजू घेत म्हणजेच अधीराची बाजू घेत मंदाला सुद्धा सुनावलेलं आहे, ते पाहून इकडे समरच्या मनात स्वानंदीच्या बद्दल असलेला रिस्पेक्ट वाढलेला आहे। कारण जिथे अन्याय होतो तिथे स्वानंदी पेटून उठतात, ही गोष्ट समरच्या लक्षात आलेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत इकडे राजवाड्यांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की समर खूप चिडलेला असतो। समर म्हणत असतो की अर्पिताने जे काही केलेलं आहे त्याची शिक्षा तर तिला मिळणार आहे आणि ती शिक्षा तिचे सासरचे लोक तिला देतील, कारण त्यांच्याकडे तो व्हिडिओ आहे। तिने जी काही चूक केलेली आहे त्या गोष्टीसाठी तिला शिक्षा भोगावी लागणार आहे, असं म्हणत समरने आता आशिष आणि त्याच्या आईबाबांना सांगितलेलं असतं, तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे, त्यामुळं तुम्ही जे काही ठरवाल ते आम्ही मान्य करत आहे। आणि त्याच वेळेस इकडे समर त्याचबरोबर बाकीचे सगळेजण असतात। समरने हे सांगितल्यानंतर आशिषचे आईबाबा म्हणतात की नाही, कसं आहे माहिती आहे का, अर्पिता आमच्या घरची सून आहे, त्यामुळं आम्हाला असं कधीच वाटणार नाहीये की तिला आम्ही जेलमध्ये पाठवलं पाहिजे। आमची फक्त एवढीच इच्छा आहे की तिने आमच्या सगळ्यांसोबत एकत्र राहावं, आमचं बाळ आमच्यासोबत असावं, एवढीच आमची इच्छा आहे, असं सांगितलं जात असतं। आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी आता ज्या पद्धतीने घडत असतात त्यावरून स्पष्ट होत असतं की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींच्या मागे नक्की कोण आहे, कशा पद्धतीने हे सगळं झालंय हे आता शोधलेलं असतं स्वानंदीने। आणि इकडे त्यावरून आता कांगावा करत असते ती म्हणजे मंदा। ती म्हणत असते की हे सगळं जे काही झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत आणि मग आता ह्या आधिराने सुद्धा तिच्या बहिणीप्रमाणे जर माझ्याशी वागायला सुरुवात केली तर मी काय करायचं, माझं कसं होणार आहे, असं ती बोलत असते। आणि त्याच वेळी बाबा म्हणतात, काय चाललंय तुझं हे प्रत्येक वेळेस? ती म्हणते, बघितलं ना तिच्या बहिणीने काय केलंय, त्यांच्याकडे नशी व्हिडिओ होते, आता मी सुद्धा घरात कॅमेरे लावून घेणार आहे। ही जर माझ्यासोबत चुकीचं वागली तर माझ्याकडे कॅमेरे असलेले बरे पडणार आहेत ना मला, म्हणजे त्या कॅमेऱ्यामध्ये शूट होईल ना सगळं, त्यामुळे हिच्या विरोधात माझ्याकडे पुरावा असेल। आता त्या दिवशी हिने मला ढकलून दिलं पण माझ्याकडे पुरावाच नाहीये, त्यामुळे मी काहीच करू शकले नाहीये। हिच्या बहिणीच्या सासरच्यांच्या घरात व्हिडिओ काढलेले होते म्हणून तर त्यांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे, त्यामुळे आता मी सुद्धा ह्या गोष्टींचा विचार करणार आहे, असं म्हणत आता मंदाने या सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात केलेली असते। खरं तर मंदा किती मूर्ख आहे ते आपल्याला माहितीच आहे, कारण नसताना ती अधीराला टॉर्चर करत असते आणि वाटेल ते बोलत असते। हे सगळं तिचं नेहमीच चाललेलं असतं आणि त्याच पद्धतीने तिनं वागत सुद्धा असते। तर इकडे अधीरा म्हणत असते, अहो आई, मी तुम्हाला खरंच सांगते, मी तुम्हाला पाडलेलं नाहीये, मी की तुम्हाला ढकललेलं नाहीये, तुम्ही चुकीचा अर्थ काढताय, असं जेव्हा ती बोलते तेव्हा मात्र इकडे आता बाबा तिला सांगत असतात, पण हिला मात्र ऐकूनच घ्यायच्या नसतात गोष्टी। ही अट्टाला पेटलेली असते की जे काय झालेलं आहे ते फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे, मी जे काय पडलेली आहे ती तुझ्यामुळे पडलेली आहे, या गोष्टीला जबाबदार खरं तर तू आहे आणि तू या सगळ्या गोष्टी केल्यामुळं मला त्रास झालेला आहे, असं ती म्हणत असते। आणि तेव्हा मात्र इकडे आता स्वानंदीच्या घरी पाहायला मिळतं, समर म्हणतो की एवढं सगळं झालेलं आहे, त्यांनी तुला माफ केलेलं आहे, त्यांनी तुझा सून म्हणून स्वीकार केलाय, ते तुला घेऊन सुद्धा जाणार आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला माफ करणार नाहीये, कारण जोपर्यंत तू त्या चुकीचा तुला पश्चाताप होत नाहीये, त्या चुकीबद्दल तू तुझ्या सासरच्यांची माफी मागत नाहीये, त्यांचे पाय धरत नाहीये, तोपर्यंत मी तुला माफ करणार नाही, असं इकडे समर बोलत असतो। आणि त्याच वेळी समरचं असं म्हणणं असतं की ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टीला जबाबदार कोण आहे, हे सगळं कोणामुळे झालेलं आहे आणि ते मात्र तुझ्या लक्षात आलेलं आहे। आणि जरी स्वानंदी मॅडमनी हे सगळं शोधून काढलेलं असलं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुझ्या लक्षात आलेल्या आहेत, त्यामुळे आत्ताच्या आत्ता
तू माफी मागायची आहे. आता मात्र प्रश्न उभा राहतो की ती म्हणते की नाही, या फडतूस लोकांची मी माफी मागू? नाही, मी माफी मागणारच नाही आहे या लोकांची, असं म्हणत तिने गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. तेव्हा समर म्हणत असतो, ठीक आहे, मी तुझ्यासाठी 5पर्यंत काउंट करेल. जर 5 म्हणेपर्यंत तू माफी मागितलीस तर गोष्ट चांगली, पण तू जर माफी मागितली नाहीस तर मी ठरवलंय काय करायचं आहे ते. आता समरचा सगळा निर्णय झालेला असतो आणि समर मात्र जाम चिडलेला असतो. समर म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला माहिती आहे की तू काय केलेलं आहे आजपर्यंत आणि कशा पद्धतीने गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळं आता मी तुझ्या कोणत्याच गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही. तेव्हा लगेचच मल्लिका समोर येते आणि म्हणू लागते की मी पदर पसरते, असं नको करू रे समर, तू तुझी बहीण आहे ना ती, तिच्या बाबतीत असं नको करू, असं ती समरला सांगू लागते. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात, सगळ्यांच्या समोर हे सगळं घडत असतं आणि मग मल्लिका म्हणत असते की आई तुम्ही तरी सांगा ना. तेव्हा आजी म्हणते की नाही, पिंटाने जो निर्णय घेतलेला असेल तो मला मान्य असेल, कारण तुझ्या लेकीनं जे काही गुण उधळले आहेत त्याला कुठेतरी तू सुद्धा जबाबदार आहे. या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळं सुद्धा झालेल्या आहेत, तेवढं लक्षात ठेव, असं म्हणत आजी आता तिला सुद्धा बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे स्वानंदीसुद्धा हे सगळं घडत असतं आणि आता रडत रडत अधिराणी आता तिच्या सासूबाईंची माफी मागायला ती गेलेली असते. तर त्यांनी तिला पायासुद्धा पडून घेतलेलं नसतं. तिला सांगितलेलं असतं की तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे ना, मग झालं, मग कशासाठी एवढा विचार करायचा आहे? आमच्या घरी तू यावी, आमची नात आमच्यासोबत असावी, सुखाने राहावं एवढीच आमची इच्छा आहे, असं त्यांनी सांगितलेलं असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे स्वानंदी आणि समर बोलत असतात. समर खूप डिस्टर्ब झालेला असतो, समर खूप रडत असतो. तो स्वानंदीला म्हणत आहे की माझ्याकडनं चूक झाली, मी माझ्या बहिणीला, माझ्या सख्या बहिणीला मी मारलं, मला खरंच कळत नाही आहे की मी हे सगळं काय करून बसलो आहे. मी तिच्यावरती हात उचलला, मी आत्तापर्यंत एवढ्या लाडाकोडात माझ्या बहिणींना वाढवलं होतं, पण आज माझ्यावरती ही वेळ आली आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे? तर तिनंच आहे, तिच्याकडून चूक झाली म्हणून मला तिला मारावं लागलेलं आहे, असं समर सांगत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे काय बोलताय तुम्ही, तुम्ही असं नका करून घेऊ, तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ, असं स्वानंदी त्याला सांगत असते. तेव्हा समर म्हणत असतो, पण माझ्याकडनं चूक तर झाली आहे ना, तर मी काय करणार आहे, कारण मला कळत नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टी कशा काय अशा झालेल्या आहेत, हा विचार त्याच्या डोक्यात सुरू असतो. तो म्हणतो मला असं वाटतंय की माझा हा हात मी तोडून टाकला पाहिजे. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते तुम्ही चुकीचा विचार करताय राजवाडे, तुम्ही असा विचार नका करू, कारण तुमच्या लक्षात येत नाही आहे की तुम्ही स्वतःला दोष देताय. तुम्ही स्वतःला दोष देणं पहिलं बंद करा. तुमच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही आहे, तुमच्याकडून कुठलीच अशी गोष्ट घडलेली नाही आहे ज्याचा त्रास तुम्ही स्वतःला करून घेताय. आता मात्र इकडे आजीकडे दुसऱ्या दिवशी समोर येतो आणि म्हणत असतो की आजी मला कळत नाही आहे, मी चुकीचा तर नाही ना वागलेलो. तेव्हा आजी म्हणते की नाही, तू अजिबात चुकीचं वागलेला नाही, तू जे काय केलेलं आहेस ते अगदी बरोबर केलेलं आहे, कारण जेव्हा आपली मुलं चुकतात तेव्हा त्यांची कान पकडणं गरजेचं असतं. आणि आज अर्पिताच्या बाबतीत तू वडिलांच्या मायेने, वडिलांच्या हक्काने तिचा कान पकडलेला आहे आणि तिचा संसार वाचवलेला आहे. खरं तर आपण स्वानंदीचे आभार मानले पाहिजेत. आपण आपल्या मुलीच्या संसाराच्या बाबतीत निष्काळजीपणा करत होतो, तिच्या सगळ्या वागण्याला आपण खतपाणी घालत होतो. खरं तर तिनं जे काय केलं, स्वानंदीनं जे काही धाडस दाखवले, त्यामुळं आज अर्पिताचा संसार वाचलेला आहे. तर इकडे आता स्वानंदीच्या डोक्याला ताप झालेला असतो, तो म्हणजे मंदा फोन करते आणि बोलायला सुरुवात करते, तुझं काय चाललंय स्वानंदी, तुला या घरात लक्षच द्यायचं नाही आहे का, तुला तुझ्याच घरचं पडलं आहे का, इथं जर त्या अधिराने जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं, मला मारलं तर काय करणार आहेस? स्वानंदी म्हणते काय काय बोलतेस तू हे सगळं, अधिरा का तुला मारेल आणि तुझ्या बाबतीत का असं करेल ती, काही पण काय बोलतेस तू, असं म्हणत स्वानंदी ओरडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे स्वानंदीला लगेचच बोलत असते ती म्हणजेच मंदा, तू ये घरी आणि एकदा येऊन जा आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही चाललंय ना तुझं ते बघ जरा, असं म्हणत आता स्वानंदीला ती सांगत असते की काही झालं तरीही मी अजिबात ऐकून घेणार नाही आहे. आणि मग इकडे बाबा तिथे येतात आणि म्हणतात अगं नको लक्ष देऊ, तिचं हे नेहमीचंच झालं आहे, तिला ना जरा पण ऐकून घ्यायचं नाही, माणसांना समजून घ्यायचं नाही आहे, ती अशाच पद्धतीने वागत असते, असं म्हणत आता दोघंही बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे स्वानंदी म्हणते की अगं आई जरा शांत राहा, पण स्वानंदीचं ती ऐकायला तयारच नसते. तिच्या डोक्यात विचार सुरू असतात, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत त्यावरून तिचं असं म्हणणं असतं की मला काही सांगायचं नाही आहे, ह्या जर
अधीराने मला मारलं तर काय करायचं ते सांग. तेव्हा स्वानंदी म्हणते मी आज येते, आपण बोलूया. आणि अधीरा असं काहीही करणार नाही आहे, मी तुला सांगते ना, असं म्हणत स्वानंदी तिला बोलत असते. इकडे रोहन, त्याचबरोबर अधीरा, बाबा सगळेजण तिथं असतात आणि मंदाची मात्र नाटकं सुरू झालेली असतात. हे सगळं जे काय आहे ना ते मंदा विचित्रसारखं वागत असते. तिच्या डोक्यात एकच सुरू असतं, जर का अधीराने माझ्यावर हल्ला केला, अधीराने मला काही केलं तर मी काय करू, असं म्हणत तिने उगीचच आता सगळ्यांना या सगळ्या गोष्टीसाठी दोष देत असते. सगळ्यांच्या बाबतीत चुकीचं वागत असते, सगळ्यांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीनं हे सगळं तिचं चाललेलं असतं. आणि मग आता स्वानंदी ऑफिसला जायला निघालेली असते. समर आणि स्वानंदी दोघंही ऑफिसला जायला निघालेले असतात. आणि त्याच वेळी समर स्वानंदीला ऑफिसला सोडतो आणि समर संध्याकाळी तिला सांगतो की मी तुम्हाला घ्यायला येतोय. तेव्हा स्वानंदी म्हणते आज आईकडे जायचं आहे, तिथे बघूयात, म्हणजे त्यांना रोहन, अधीरा या सगळ्यांना भेटून मी येते. तेव्हा समर म्हणतो ठीक आहे, तुम्ही तिथे जा, माझं काम झालं की मी तुम्हाला पिकअप करायला तिकडंच येईन. तेव्हा स्वानंदी म्हणते ठीक आहे चालेल या. आता स्वानंदीला पण बरं वाटलेलं असतं की ठीक आहे समर येतोय तर चालेल, असं म्हणत तिनं गेलेली असते. पण स्वानंदीला एका अर्थाने असं वाटत असतं की राजवाड्यांनी लवकर येऊ नये, त्यांच्यासमोर उगीच आईचा हा गोंधळ नको आहे. अधीराच्या बाबतीत पुन्हा काय झालं तर राजवाड्यांना खूप वाईट वाटेल, असं सगळं स्वानंदीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग स्वानंदी त्याच गोष्टींचा विचार करत असते. इथं घरी येते तर यांचं भांडण सुरूच झालेलं असतं आणि मंदाचं मात्र खूपच डोकं फिरल्यासारखं ती वागत असते. ती म्हणत असते की अधीरा, तू जर मला मारलं तर काय होईल, मला लेखी हवं आहे तुझ्याकडून की तू मला काही करणार नाहीस. तेव्हा बाबा चिडतात आणि हात उचलतात. तेवढ्यात स्वानंदी तिथे येते आणि म्हणते की बाबा काय झालं. तेव्हा बाबा म्हणतात अगं किती वेळा समजून सांगू हिला, इतक्या वेळा समजून सांगून जर हिला कळतच नसेल तर काय करणार आहे मी, कारण हिच्या डोक्यातच घुसत नाही आहे. मी प्रत्येक वेळेस तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक वेळेस तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तिला गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नाही आहेत. तिला तिच्याच म्हणण्याप्रमाणे सगळं वागायचं आहे, तिच्याच म्हणण्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, तर मग माझ्या बोलण्याला काय अर्थ आहे, असं बाबा बोलत असतात. तेव्हा स्वानंदीसुद्धा आईला म्हणते काही बाद झालं, किती ओढून ताणून राहायचं असते गं प्रत्येक वेळेस, तुला किती वेळा समजून सांगितलेलं आहे, मग तुला ऐकायचंच नाही आहे. तुझ्या डोक्यात हे सगळं काय चाललं आहे आणि कोणी भरवलं तुझ्या डोक्यात, का वागेल अधीरा तुझ्याबरोबर असं, असं म्हणत स्वानंदीने चांगलीच खरडपट्टी या मंदाची काढलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.